अक्षराज न्यूज, अचूक वेध, अचूक बातमी। 3 वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मोर्चा। शिक्रापूर परिसरात 3 वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज ग्रामस्थांच्या वतीनं निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांना आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी या संदर्भात ग्रामस्थांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं। यावेळी शिक्रापूर ग्रामपंचायतचे सरपंच रमेश बबन गडदे, माजी सरपंच रामभाऊ सासवडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी उपाध्यक्ष जयश्रीताई पलांडे, समता परिषद बजरंग दलाचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। अक्षराज मीडियासाठी प्रमोद दिवेकर, शिक्रापूर, पुणे। विशेष करून या तालुक्याची रणरागिणी आणि कार्यकर्त्याच्या पाठीमागं नेत्यांनी कसं उभं राहावं एकमेव उदाहरण म्हणजे जयश्रीताई पलांडे। गावात घडलेली घटना अतिशय निंदनीय आहे। या शिक्रापूरमध्ये जी घटना घडलेली आहे ती घटना ही दोन्ही कुटुंब बाहेरची आहे। या शिक्रापूर गावामध्ये ताई आमची जी मुस्लिम समाजाची लोक राहतात ही लोक या गावाच्या हिताचा विचार करतात। या गावाच्या येशीवरती जो छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवण्यात आला तो छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा सर्व खर्च या गावातल्या मुस्लिम बांधवांनी दिला। आणि या गावामध्ये ही जी घटना घडली ह्या घटनेचा आणि गावाचा कसल्याही प्रकारचा संबंध नाही। या गावातली सगळी तरुण मंडळी या असल्या गोष्टींना थारा देत नाही। आणि काल ताई ही घटना घडली, प्रशासनाचे विशेष करून अभिनंदन करतो की त्यांनी त्या आरोपींना 2 तासात शोधून अटक करून टाकली। शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रामध्ये त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्याच्या शिक्रापूर शिरूर तालुक्यातील शिक्रापूर ठिकाणी या ठिकाणी एक अतिशय अमानवी अशी घटना घडलेली आहे। खरं पाहिलं तर या तालुक्यामध्ये आतापर्यंत असं धाडस या ठिकाणी कोणी केलं नाही यापूर्वी, परंतु बाहेरचे लोक आपल्या गावामध्ये येतात। पूर्वी गावामध्ये वडिलकीचा धाक असायचा, मोठ्या माणसांना लोक घाबरायची गावातली, परंतु आता असं झालंय की बाहेरचे लोक आल्यानंतर आपल्या गावामध्ये राहायला कोण येतं कोण जातं आणि रोज किती लोक येतात आणि किती जातात ह्याचा आपल्याला जाणीव राहत नाही। आणि त्यामुळे वडिलकीचा धाक नसल्यामुळे जो माणूस येतो तो कसाही वागतो। अनेक वेळा रस्त्यावरून जाताना आम्ही पाहतो की बाहेरची मुलं आपल्या मुलींची टिंगल टवाळी करताना दिसतात। कॉलेजच्या बाहेर शाळेच्या बाहेर मुलं उभी असतात। आता मध्यंतरी एक प्रकार दौंड तालुक्यात झाला, एक प्रकार आपला बदलापूरला झाला, परंतु ह्या तालुक्यामध्ये एवढी मोठी आपली जनगणना असताना सुद्धा आणि एवढे मोठे कार्यकर्ते आणि पदाधिकारी असताना पोलीस यंत्रणा ससज्ज असताना सुद्धा असा प्रकार घडतो हा खरं निषेधार्थ गोष्ट आहे। आणि म्हणून मी तालुक्याच्या वतीनं ह्या प्रकाराचा निषेध करते।